उमेदवारी नाकारल्यानं माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम बंडांचे निशाण फडकवणार। माजी आमदार चंद्रशेखर कदम मुलाच्या निर्णयाशी सहमत। भाजपानं राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी नाकारल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला। अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपा विरोधात बंडाचे निशाण फडकवून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या आडून सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं। माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनीही भाजपात प्रामाणिक कार्यकर्त्यात जर किंमत नाही, त्यामुळे पक्षाच्या विरोधात मुलाच्या निवडणुकीसाठी बंड करणार असल्याचं माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनीही याच पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे। राहुरी पाथर्डी मतदार विधानसभा मतदारसंघात भाजपानं पुन्हा शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली। सलग दुसऱ्या पंचवार्षिकेत उमेदवारीचे दावेदार असणारे सत्यजित कदम यांना उमेदवारी नाकारली असल्यानं या मतदारसंघातील कार्यकर्ते संतप्त झाले। कार्यकर्त्यांनी सत्यजित कदम यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला। मला नेता बनवणारे माझे कार्यकर्ते जर विधानसभा लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा मान राखावा लागेल, असं कदम यांनी सांगितलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवळाली प्रवरात संचलन संपताच माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडाचे निशाण फडकवले आहे। सत्यजित कदम हे संघाच्या गणवेशातच पत्रकार परिषदेसाठी आले होते। पक्षाच्या विरोधात जरी बंड केला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कायम राहणार आहे, असं चंद्रशेखर सत्यजित कदम यांनी सांगितले। सत्यजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मला विधानसभा लढवायची आहे याची कल्पना दिलेली होती, परंतु पक्षाने माझा विचार केला नाही, त्यामुळे वेगळा विचार करावा लागत आहे। कार्यकर्त्यांशी चर्चा 2 दिवसात निर्णय जाहीर केला जाईल असं देखील म्हटलं असलं तरी अप्रत्यक्षरित्या अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी तयारी असल्याचं बोलण्यातून जाणवत होतं। उमेदवारी मिळवण्यासाठी जे राजकारण होतं तेथे मी कमी पडलो आहे। उमेदवारी मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले का असे विचारले असता उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न झाले असतील, परंतु माझी उमेदवारी नाकारल्यानं पक्षाला निश्चितच तोटा होईल। पक्षानं चेहरे बदलायचे ठरवले होते। माझी तिसरी पिढी भाजपात काम करते। एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तिकीट मिळालं पाहिजे होतं। पराभव झालेल्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी द्यायची नाही असं असताना माझी उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय घेणं भाग पडत आहे। माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की गेल्या 2-3 पिढ्यांपासून स्वयंसेवक आहे। सूर्यभान वहाडणे यांच्यामुळे मला विधानसभेचं तिकीट मिळालं होतं। मी माझं तिकीट माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मनानं दिलं होतं। त्याचा मान राखून यावेळेस तरी कर्डिले यांनी सत्यजित कदमसाठी थांबलं पाहिजे होतं। भाजप जर एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विचार करत नसेल तर मुलासाठी मलाही वेगळा विचार करावा लागेल। पक्षात घुसमट होते, भाजपा वेगळा विचार करते, त्यामुळे आम्हाला देखील वेगळा विचार करणं भाग पडत आहे, असे माजी आमदार कदम यांनी सांगितलं। यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन ढूस, अजित चव्हाण, सचिन शेटे, सतीश वने, संतोष चव्हाण, रामेश्वर तोडमल, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब मुसमाडे, सुधीर टिक्कल, सुभाष बठारे, प्रवीण देशमुख, शुभम मोटे, रोहित बाबळे, सोमनाथ शिपणकर, सागर मोटे, तुषार कदम आदी जण उपस्थित होते। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। 2019ला मी उमेदवारी मागितली होती पक्षाकडे, परंतु त्यावेळेस माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब हे आमदार होते। पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली। त्यावेळेस कदाचित तो अंदाज येत होता की ते निवडून येऊ शकणार नाही, त्यामुळे मी पक्षाकडे प्रामाणिकपणे हे सांगायला गेलो होतो की मला उमेदवारी द्या, मी निवडून येतोय। ते घडलं नाही। त्यावेळेस मला सांगण्यात आलं की यावेळेस थांबा, पुढच्या पंचवार्षिकला तुमचा नक्की विचार करू। आता त्यामुळे आम्हाला काही प्रमाणात आशा होती, आम्ही त्याप्रमाणे तयारीलाही लागलो होतो। पक्षाने आतापर्यंत झुलवत ठेवलं। वरिष्ठ नेत्यांशी सगळ्यांशी भेटी झाल्या, त्यावेळेस त्यांनी नक्की विचार करू, आपण नाव येतंय तुमचं यादीला, तुम्ही सर्वेमध्ये आहे, ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सगळ्या सांगितलेल्या होत्या। आणि ते सगळं झाल्यानंतर आज यादी डिक्लेअर झाली, तोपर्यंत कुणीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नाही। यादीला नाव आम्हाला वाचायला मिळालं, तोपर्यंत आम्हाला अपेक्षित होतं की आमचं नाव कुठेतरी येईल। ते नाव आलं नाही।
त्यावेळेस काहीतरी कार्यक्रमाच्या गडबडीत असल्यामुळे मला तो निरोप उशिरा मिळाला आणि ते सगळं उरकलं आणि आपल्या समोर आता आलोय. तर कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला भेटायला येत आहेत आणि निवडणूक लढवाच अशा कुठेतरी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मग आता काय भूमिका तुमची असणार आहे? तुम्ही उमेदवारी करणार आहात राहुरी मतदारसंघात? मी खरं सांगायचं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, परंतु मला नेत्यांच्या लाईन मध्ये बसवणारे माझे कार्यकर्ते आणि माझे सगळे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय मी घेणार नाही. मागच्या वेळेला मी पक्षाच्या वरिष्ठांचं सर्वांचं ऐकलं आणि शांत बसलो होतो, परंतु यावेळेस मी कार्यकर्त्यांच्या भूमिका संपूर्णपणे त्यांची जी काही मतं आहेत ती जाणून घेतल्यानंतर जे काही एकमत ज्या गोष्टीवर होईल त्याच्यात आम्ही पुढे जाऊ. पण पराभूत झालेल्या उमेदवारालाच परत एकदा उमेदवारी दिली गेली. कुठेतरी नवीन चेहरे दिले जातील अशी भाजपकडून चर्चा होती, ती पूर्ण झाली नाही. ही आम्ही आपल्याच माध्यमातून चर्चा ऐकलेली होती, त्यामुळे आमच्याही आशा जरा जास्त वाढल्या होत्या. परंतु आज उमेदवार ज्यावेळेस जाहीर झाले त्यावेळेस तसं काही वाटलं नाही. भाजपमध्ये निष्ठावानांना डावललं जातंय असं वाटतं? नक्कीच वाटतंय. कारण भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी आपली काही चर्चा झाली होती का तिकिटाबाबत? प्रत्येक मी नेत्यांना भेटून आलेलो होतो. जे जे या प्रक्रियेमध्ये होते किंवा पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ज्या नेत्यांकडे गेलं पाहिजे, ज्यांच्याशी बोललं पाहिजे, त्या प्रत्येकाशी मी बोलून आलेलो होतो आणि प्रत्येकाने मला आश्वस्त केलं होतं की यावेळेस तुला नक्की संधी दिली जाईल, परंतु असं काही घडलेलं नाही. मग आता बंडाचं निशाण फडकावण्याची तयारी सुरू दिसते. मी माझी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की मी माझे सगळे सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घेईल. त्या प्रथमतः सर्व पत्रकार आज देवळाली पर्वत आले. आपल्या सगळ्यांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. या निमित्तानं आपल्याला येत्या दिवाळीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. बंधूंनो, आता मला विचारलं आपण, खरं म्हणजे आमची तिसरी पिढी चालू आहे. आम्ही संघ प्रणित हे कुटुंब आहे आणि जनसंघापासून भाजपशी प्रामाणिकपणे काम करतोय. वडिलांनाही त्यावेळेस जनसंघाचं काम करत होते. वडील प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलंय, उत्तमराव पाटलांच्या बरोबर काम केलंय. त्याचबरोबर आदरणीय आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बरोबर त्यांचे संबंध होते. ते वडिलांना ओळखत होते. त्यांना 3 वेळेस पार्टीने सांगितलं तुम्ही उभे राहा, कारण आपल्याला ऑल इंडिया लेवलला ओळख निर्माण करायची भाजपची जनसंघाची, आणि म्हणून ते 3 वेळेस जनसंघाचं तिकीट, 2 वेळेस जनसंघाच्या, 1 वेळेस याच्या पार्टीवर ते उभे राहिले. दुर्दैवानं त्यावेळेस परिस्थिती नव्हती, त्यावेळेस ते पडले. आणि नंतर आपल्या सगळ्यांच्या माहिती करता मी संघाचा कार्यकर्ता आहे किंवा संघाचा स्वयंसेवक आहे हे सांगायला कुठेही मला लाज वाटत नाही. मी प्रथमतः संघाचा प्रामाणिक स्वयंसेवक आहे आणि मला संघाने सांगितलं की तुम्ही आता भाजपमध्ये जनसंघामध्ये काम करा, म्हणून मी जनसंघामध्ये काम करायला लागलो. जनसंघानंतर आपली पार्टी झाली, पार्टी नंतर आता भाजप आहे. तर मी आता त्याप्रमाणे जनसंघापासून आपल्या पार्टीचं काम करतोय. 95ला या ठिकाणी भाजपचं ही जागा असल्यामुळे भाजपला तिकीट दिलं गेलं. त्यावेळेस त्या उमेदवाराचं, भाजपच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. पण नंतर आदरणीय सूर्यकांत पाटील वाढणे हे प्रदेशाचे अध्यक्ष असताना सूर्यभांजींनी मला घरी बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की चंद्रशेखर, यावेळेस मी तुला तिकीट देतोय. या निमित्तानं खरं म्हणजे अण्णासाहेबांनी प्रचंड काम केलं, पण अण्णासाहेबांचं कुठे चीज झालं नाही, म्हणून यावेळेस तुला मी भाजपचं तिकीट देतोय. तिकिटाकरता काय प्रयत्न करावे लागतात हे अगोदर मला नव्हतं माहित. सूर्यभांजींनी मला बोलवलं, फोन करून घरी बोलवलं आणि मला सांगितलं हे तिकीट घेऊन जा. वाजत गाजत तिकीट मला दिलं आणि त्यावेळेस आदरणीय सूर्यभांजी असतील, आणखी त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते सगळ्यांनी मला प्रचंड काम करून, जीवाचं रान करून, सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यावेळेस बाय इलेक्शन मध्ये मी थोड्या मताने का होईना विजयी झालो. बंधूंनो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 47 सालापासून राहुरी तालुक्यामध्ये कधीच जनसंघाचं भाजपचं खातं उघडलं नव्हतं. पण तो त्यावेळेस सूर्यभांजींनी तिकीट दिल्यामुळे, त्यांनी काम केल्यामुळं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टावर मी त्यावेळेस थोडे मताने का होईना परंतु आमदार झालो. युतीचं शासन असल्यामुळे
सगळे वडिलांना ओळखत होते आणि म्हणून मला सगळ्यांनी मदत केली. त्याचा परिपाक मोठ्या प्रमाणावर राहुरी तालुक्यातले पिण्याच्या पाण्याचे, रस्त्याचे सगळे प्रश्न जवळजवळ मार्गी लागत गेले. आणि परत पुढच्या वेळेस मला तिकीट दिलं गेलं. त्यावेळेस मी थोड्या मतांनी पडलो, पण तिसऱ्या वेळेस परत मला तिकीट दिलं आणि मी 10,000 मतांनी निवडून आलो. अशा पद्धतीने मला 3 वेळेस भाजपने उमेदवारी दिली. 2 वेळेस मी विजयी झालो, 1 वेळेस दुर्दैवानं पडलो. आणि नंतर शिवाजीराव कर्डिलेंना त्यांचा मतदारसंघ गेला आणि नंतर मी शिवाजीराव कर्डिलेंना माझं तिकीट मला असतानाही मी माझं तिकीट आपले त्यावेळेचे नेते गोपीनाथ मुंडे यांना सांगून माझं तिकीट त्यांना दिलं. त्यांना पार्टीत आणलं आणि त्यांना तिकीट दिलं. त्यांच्याबरोबर राहिलो. मी मुंडे साहेबांना सांगितलं होतं, साहेब आपण मला माहिती आहे अटलजींचं सरकार 1 मतानं पडलेलं आहे देशातून आणि म्हणून आपला उमेदवार कमी नाही झाला पाहिजे, आपला आमदार कमी झाला नाही पाहिजे. म्हणून मी थांबलो. कर्डिले साहेबांना उमेदवारी दिली. त्यांना त्यांच्याबरोबर राहील, त्यांना विजयी केलं, निवडून आणलं. आणि अशा पद्धतीनं आपला उमेदवार आपला भाजपचं सीट जाऊ नये म्हणून मी त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलं. आणि ते पण 3 वेळेस उभे राहिले, 2 वेळेस आमदार म्हणून निवडून आले. एकदा ते पडले, मी पण एकदा पडलो. मागच्या वेळेस तर म्हणजे योगायोगानं माझा मुलगा आता राजकारण करतोय माझ्या जागी. मी आता सक्रिय राजकारणातून थांबलोय. पण आता माझा मुलगा राजकारणात आल्यामुळे तो गेल्या 5 वर्षापासून आपल्या देवळाली नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे. नगराध्यक्ष म्हणून काम करतोय. अत्यंत चांगलं काम त्यांनी नगराध्यक्ष म्हणून केलेलं आहे. सगळीकडे त्याचा गावगाव आहे आणि जास्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांनी तो पहिल्यांदा नगराध्यक्ष म्हणून निवडून आला. कामही त्याचं चांगलं आहे. तो काम करतोय म्हणून त्याच्या कामाच्या जोरावर त्यांनी तिकीट मागितलं होतं मागच्या वेळेस. दुर्दैवाने त्याला ते मिळालं नाही. आणि कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती यावेळेस सत्तेचं नक्की तिकीट मिळेल, भाऊ पण प्रयत्न करतात, पण दुर्दैवाने ते मिळालं नाही. त्यामुळं मागच्या वेळेस त्याला तिकीट जरी मिळालं नाही तरी पण या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांना जो विचार होता तो मी सगळ्यांना विनंती करून थांबवलं. सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवलं आणि मी सत्तेतलं म्हणलं आपल्याला आता यावेळेस उभं राहायचं नाही, पार्टी विरुद्ध बंड करून उभं राहायचं नाही असं सांगितलं. त्यांनी पण त्या मोठ्या मनाने ऐकलं. त्यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी त्यावेळेस आम्हाला आश्वासित केलं होतं की भाऊ यावेळेस थांबा, तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की तिकीट देतो. ठीक आहे, मी म्हणलं, मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना सांगितलं तर ठीक आहे यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस आमचा नक्की विचार झाला पाहिजे. त्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही थांबलो, त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला तिकीट मिळालं नाही. तेव्हा आम्ही काहीही भूमिका घेतली नाही. यावेळेस सुद्धा त्याला तिकीट नाकारण्यात आलंय आणि म्हणून यावेळेस मात्र मी त्याला काहीही सांगणार नाही. तो आणि त्याचे कार्यकर्ते जे म्हणतील, जो निर्णय करतील त्या निर्णयावर मी राहण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून ते जो निर्णय करतील त्या निर्णयाशी मी 100% सहमत आहे. ते जे म्हणतील ते मी ऐकणार आहे. यावेळेस बंडाचं निशाण फडकवण्याची तयारीत दिसत आहे. नाही, मी काय म्हणलं, माझ्यापेक्षा माझे काय सत्यजित आणि त्याचे कार्यकर्ते ते जे म्हणतील त्याप्रमाणे मी त्यांना पाठिंबा देणार आहे. आपण जर बघितलं तर अनेक पिढ्यांपासून तुम्ही संघ आणि भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आहात. गेल्या 5-10 वर्षांमध्ये जर बघितलं भाजपमध्ये अनेकांना आयात केलं गेलं, इतर पक्षातली लोक घेतली गेली. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जे निष्ठावान आहेत तुमच्यासारखे लोक यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय असं वाटतं आणि पक्षामध्ये अशा लोकांची घुसमट होते. अन्याय होता असं नक्की वाटतं. घुसमट वगैरे असं हे नाही म्हणणार, पण अन्याय नक्की होतो असं माझं मत आहे. आपण ज्यांना भाजपमध्ये आणलं आज तेच आपल्याला वरचढ झाले तर ठीक आहे, आता कसं आहे बरं का, वरचढ झाल्याचं असं नाही म्हणणार मी. पण या निमित्तानं मी जसं मनाचा मोठेपणा दाखवून त्यावेळेस मी थांबलो होतो तसं त्यांनी पण यावेळेस मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मत आहे. मात्र तुम्ही आता जर मुलांनी निर्णय घेतला निवडणूक लढवण्याचा तर या राहुरी पाथर्डी मतदारसंघातली जनता त्याला स्वीकारेल असं वाटतंय आणि का स्वीकारेल? मला वाटतं 100% त्याला स्वीकारावं. त्यांनी त्याप्रमाणे कारवाई केलं म्हणतं. मध्यंतरी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं 3-4 त्यांनी त्या ठिकाणी याचे कार्यक्रमही घेतलेत. निदान शिबिर, सर्व आरोग्याचे 3-4 शिबिरं घेतले. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी त्या तालुक्यात त्याला मिळालाय आणि याच्या अगोदर कोणी घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपला जो
सर्वरोग निदान शिबिराचा कार्यक्रम झाला तो अत्यंत उत्कृष्ट झाला. त्याच्यावरून आमच्या अपेक्षा वाढल्या. कर्डिले आता उमेदवारी करणार आहेत. तुम्हाला असं वाटतं त्यांच्या उमेदवारीचा किंवा ते निवडून येतील का आणि फटका बसेल भाजप? नो कमेंट्स. एकूणच पाहिलं तर जनसंघापासून RSS पासून तुम्ही भाजपात आलात. RSSच्या मदतीनं भाजप वाढत गेलं हे तुम्ही स्वतः जवळून पाहिलेलं आहे. मग आज भाजप RSSलाच बाहेर डावलून त्यांची कार्यप्रणाली बदलते, त्याचा फटका भाजपला बसेल भविष्यकाळात. एक वैयक्तिक तुमचं मत काय? असं जर म्हटलं तर बसवू शकतो. मग कशा पद्धतीनं भाजपचं कार्य तुम्ही ज्यावेळेस सक्रिय होता त्यावेळेस होतं आणि आजचं भाजपचं कार्य याच्यातला फरक काय? काय बरं खरं म्हणजे त्यावेळेस एक दुर्दैवानं आदरणीय मुंडे साहेब आणि प्रमोदजी महाजन हे दोघं नेते गेल्यामुळे तर आपले भागवत बी वसंतराव भागवत हे 2-3 नेते गेल्यामुळे भाजपला खूप मोठ्या प्रमाणात त्याला नुकसान झालं आणि भाजपचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भाजप तशा अर्थानं थोडंसं कमी चालायला लागला किंवा त्याचं नुकसान नक्की झालं हे मला सांगायला वाईट वाटतं. तुम्हाला काय वाटतं मुलांनी काय निर्णय घ्यायला हवा? नाही, मी मुलाला सांगणार नाही, कारण मागच्या वेळेस त्यांनी ऐकलं माझं, म्हणून यावेळेस मी त्याला कंपल्शन करणार नाही काही. ते तो आणि त्याचे कार्यकर्ते जो निर्णय करतील त्याच्याशी मी 100%, 101% सहभागी. मात्र उद्या जर मुलाने बंडखोरी केली तर तुम्ही ज्या पक्षाशी आजपर्यंत एकनिष्ठ राहिला, ज्या RSS बरोबर तुम्ही आज आहात, त्यांनाच त्याचं नुकसान होईल असं वाटत नाही? RSSचं बिलकुल कशामुळे नुकसान होणार नाही. RSS ही सामाजिक संघटना आहे आणि त्याच्यामुळे कोणाचं RSS मुळे नुकसान होऊ शकतं, पण कोणामुळे RSS नाही नुकसान होणार. RSS ही संघटना स्वबळावर इथपर्यंत आलेली आहे. आता पुढच्या वर्षी त्याला ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.